नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चौथ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंगापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं गोपी तलाव येथे। या परिसरात आपल्याला गोपी तलाव व्यतिरिक्त राधाकृष्ण मंदिर, रुक्मिणी मंदिर आणि गोपीनाथ महाराज मंदिर असे 5-6 मंदिरे आहेत, तेही पाहणार आहोत। सोबत गोपी तलाव हे नाव का पडले याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण गोपी तलाव इथं आलेलो होतो। इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि इथे दगड पूर्ण पाण्यामध्ये तरंगतं। वजन आहे कमीत कमी 5-6 किलो वजनाचा दगड आहे तो, आणि त्याला ठेवलं आहे साईडमध्ये बसून, छोटा पोच करून ठेवलं त्याला, पण तो पूर्ण दगड पाण्यामध्ये तरंगतो। हे बघा, दगड वजन आहे, उचलत नाही, हाताने उचलत नाही, पण पाण्यात मग त्याला तिरकतोय। आपण आलेलो आहोत गोपी तलाव येथे। हे बघा मागं बघू शकता तुम्ही, मागं गोपी तलाव आहे। तर मित्रांनो, आता आपण गोपी तलावाचे महत्त्व समजून घेणार आहोत। तर कथा अशी आहे की महाभारताच्या युद्धानंतर अर्जुन इतका गर्विष्ठ झाला होता की संपूर्ण जगात त्याच्यासारखा धनुर्धारी कोणी नाही असे तो स्वतः समजत होता। म्हणून अर्जुनाच्या अभिमानाला उत्तर देण्यासाठी 16,108 गोपिका द्वारकेहून मथुरेला भेटवस्तू म्हणून पाठवायला सांगितले होते। जाताना वाटेत हे तलाव दिसले। त्या तलावाचे स्वच्छ पाणी पाहून सर्व गोपिका या तलावात स्नान करण्यासाठी आल्या। त्याचवेळी भगवान श्रीकृष्णाने आपल्या हाताच्या सहाय्याने भिल्ल लोकांची म्हणजेच काबा लोकांची निर्मिती केली। त्याच काबा लोकांनी अर्जुनाला लुटतात, आणि लुटलेल्या अर्जुनाला पाहून सर्व गोपिका यांनी या तलावातच आपल्या प्राणांची आहुती देतात। जेव्हा श्रीकृष्णाला याबद्दल कळले तेव्हा श्रीकृष्णाने या तलावाला गोपिका तलाव म्हणून नाव दिले। ते पाण्यामध्ये तरंगणारे दगड इथे पण आहेत। 3-4 ठिकाणी तसले दगड आहेत तिथं। तिसऱ्या ठिकाण बघत आहे मी, एक तर तिथं खूप मोठा होता। गोपीनाथ भगवान मंदिर आहे इथं। मंदिर आहे असं म्हणत आहेत 5,000 वर्षापूर्वीचं।
ते मोर आहेत मित्रांनो, खूप सारे मोर आहेत, मोडा लागलेत. हे महादेव चंद्र महोदय महादेव मंदिर असं नाव आहे. वातावरण एकदम थंड आहे आणि त्या मोरांचा आवाज एकदम प्रसन्न वाटत आहे. तर मित्रांनो, ऊन खूप असल्यामुळं आता वाजले 4:15 4:30 वाजलेत. तर आपण आता गोपी तलाव इथं बसलेलो आहोत आपल्या गाडीवर. गाडीवर आपण ॲक्टिवा घेतली होती आपण. तर आता आपण इथून 13 किलोमीटर आसपास बेट द्वारका तिथे जाणार आहोत. त्यानंतर जर टाईम राहिलं तर आपण शिवराजपूर म्हणून एक बीच आहे, त्या बीचवर जाऊ, नाहीतर मग सीधा आपण आपल्या पोरबंदरला जाऊ. तर व्हिडिओ शेवट पण बघा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण द्वारकेकडे जात होतो, बेट द्वारकेकडे. तर आपल्याला जाता रस्ता गोपी तलावच्या समोरच तर आपल्याला सतेश्वळा दिसले भरपूर प्रमाणात. आणि बघा इथं सतेश्वळ सर्व असले ते लावून ठेवलेले आहेत. काय काय जर साल पण काय